अजून एक देखना फटका यावेळेला तर सुपर से उपरवाला फटका केलाय पार्थनं. जे पहिलं षटक आहे या पहिल्या षटकामध्येच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्देश तोच आहे, पहिल्या षटकापासून दबाव बनवायचा, प्रेशर बनवायचा, जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजावरती तो प्रेशर कायम राहील. एक पॉझिटिव्ह इंटेंटनं सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून या पहिल्या षटकाला सुरुवात केली ती बॅटिंग करणाऱ्या नारंगी फाल्कन ट्रिपल एटच्या संघानं. आणि प्रतिस्पर्धेच्या गोटामध्ये चर्चेसाठी भाग पडले. जो डिसिजन घेऊन ते मैदानावरती आले ॲज अ स्पिनर फिरकी गोलंदाजाचा वापर पहिल्या षटकामध्ये केला जातोय आणि त्याचा पुरेपूर समाचार खरपूस समाचार घेत असताना या पहिल्या षटकामध्ये पार्थ नाईक. काही खेळाडूवरती जर आपण पाहिलं तर ऑप्शनमध्ये चुरस होती, कोणत्या संघामध्ये तो जाईल त्यापैकी पार्थ नाईक होते. बऱ्याचशा नजरा त्या खेळाडूकडे होत्या. पुढ्यातला चेंडू होता, समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ पहिला स्टार्ट झालाय, सुरुवात झाली आहे, सुरुवात चांगली आहे. 11 धावा धापलकावरती आहेत. एका बाजूला पार्थ नाईक, दुसऱ्या बाजूला जय बिस्टा, ज्या खेळाडूचा उल्लेख आपण करतोय, अगदी तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. बॅकफुटला गेला, जागा बनवली. बिस्ता भाई को पता है जगह मिलती नहीं, जगह बनानी पड़ती है. बॅकफुटला गेलं, जागा बनवली. पॉईंटचं क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटचं क्षेत्ररक्षक त्याच्या 2 क्षेत्ररेच्या मधून चेंडूला प्लेस केले. फक्त स्ट्रोक बरोबर नव्हता, तर प्लेसमेंट महत्त्वाची होती. तुम्ही किती जोरात खेळता, किती फटका वेगाने खेळता, त्याच्यापेक्षा कुठल्या जागेवरती खेळता, प्लेसमेंट महत्त्वाची होती. आणि तीच परफेक्ट प्लेसमेंट पाहिली होती जय बिस्ताजी या फटक्यावरती खेळताना. थोडंसं बॅकफुटला गेलं, जागा बनवली आणि जागा बनवून खेळत असताना चेंडूला पाठवलंय. या सावकाराच्या साईनं स्कोर जाऊन पोचलाय तो 15-15. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात, अटॅकिंग सुरुवात. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला आता. ज्याचा ताकद नाही लावला, पुन्हा एकदा टायमिंगवरती भर दिलाय. मनगट थोडंसं रिस्क पाहिलं, बॉटम हँड चालली आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर T10चा जो धमाका आहे ना, तो धमाका पहिल्याच ओव्हरमध्ये झालाय, पहिल्या षटकामध्ये झालाय. ज्याच्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती त्या 19 नारंगी फाल्कन 888 संघ प्रथम फलंदाजी करताना धावा झाल्या त्या 19-19. प्रमोद तांबडकर सर जॉईंट होतील आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज त्यांचाही आवाज आमच्यासमोर येईल. T10चं क्रिकेट आहे, थोडंसं फास्ट क्रिकेट आहे. आपण पहिला टेस्ट क्रिकेट पाहिलं, मग 50-50 पाहिलं, मग T20 पाहिलं. आता त्याचं अजून छोटं व्हर्जन आलं आहे T10चं. आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद सर. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग VVPL आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी मी प्रमोद तांबडकर आणि आमच्या सोबत जोडलेले आमचे गुरुवर्य सन्माननीय तुकाराम मांगेला सर. कॉमेंट्री बॉक्समधून पाहताय आपण एक लेदरबर्ग क्रिकेटची टुर्नामेंट आपल्या या जीवदानीच्या मैदानावरती अतिशय सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि कालचा पहिला दिवस आपल्याला पाहिला. पहिल्या दिवसामध्ये 4 संघ खेळले. त्या 4 संघामध्ये 2 संघ पुढच्या फेरीसाठी दाखल झालेले आहेत आणि आजही आपण 4 संघ पाहणार आहोत. आणि त्या 4 संघामधून 2 संघ जे चांगले खेळ करतील ते निश्चितच उद्याच्या दिवसात आपल्या मैदानावरती पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय फुलपाडा वॉरियर्स आणि नारंगी फाल्कन 888 या संघामध्ये हा चाललेला सामना. आणि फुलपाडा वॉरियर्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आल्यानंतर त्याच्यामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितले आपण तर 19 धावा, तब्बल या ठिकाणी 1 षटकार त्या ठिकाणी आपण पाहिला होता. सरळ पॉईंटच्या डोक्यावरून तो आला होता. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी डीपला चेंडू गेला आहे. त्या ठिकाणी मिसफील्ड होते का, परंतु नाही या ठिकाणी. परंतु दरम्यान या ठिकाणी 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. गोलंदाजीवरती पाहतोय पण गोलंदाज दुर्वेश पिटले एक आक्रमक गोलंदाज आहे. नक्कीच जर आपण बघितलं तर फुलपाडा वॉरियर्स संघामार्फत दुसरा गोलंदाजीसाठी तयार आहे. आणि पहिला चेंडू हाताळला सुरक्षितरित्या त्या ठिकाणी खेळला होता. डीपला चेंडू गेला होता.
अतिशय सुरेख फटका या ठिकाणी सरळ पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. सिक्सर सुरुवात जशी करून दिली होती पार्थ नाईक आणि जय बिस्टाने आणि पुन्हा एकदा तोच खेळ पुढे चालू ठेवला जातोय. आणि त्यांना माहिती आहे जी सुरुवात मिळाली ना, ज्या गाडी वेगानं आपण चाललोय त्या वेगाला कमी करायचं नाही आहे, किंवा त्या वेगाला अजून वाढवायचं आहे. जसं फर्स्ट गिअरवरनं सेकंड गिअरवरती जातो, थर्डमध्ये जातोय, तसा तो एक एक गिअर एक एक वेग वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू खेळत असताना पार्थ नाईक आणि दुसऱ्या बाजूला जय बिस्टाचे दोन चांगले फटके पहिले बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मधून जो गॅपमध्ये खेळलेला पायावरचा चेंडू ज्याला ऑन ड्राईव्ह केलं होतं, त्यानंतर पार्थ नाईकचे फटके, सुंदर फटका, एक अप्पर फटका फटका पाहिला होता. त्याच्यामुळे जो स्टार्ट मिळाला आहे, जो सुरुवात मिळाला, किंबहुना क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला म्हणतात ना, जो मोमेंटम मिळाला आहे, जो रिदम मिळाला आहे, त्या रिदमला सोडायचं नाही आहे. आणि तशीच फलंदाजी सध्या होत असताना 1.2 षटकांचा खेळ झाला आहे. धावा धापलकावरती ते 27 पार्थ नाईक खेळतात, 19वरती जय बिस्टा खेळतात, 8वरती. दुर्वेश पितळेचा उल्लेख केला, डावखुरे हाताचा फिरकी गोलंदाज आहेत. भरपूर स्पर्धा या मैदानावरती त्यानं खेळल्यात, गाजवल्यात, आणि त्याला माहिती आहे की ही खेळपट्टी काय खेळते, खेळपट्टी कशी टर्न करते, कशा पद्धतीनं त्या फिरकी गोलंदाजाला साथ देते. पण समोर आता पार्थ नाईकचा फटका, अजून एक देखणा. पार्थ चंदनचा दिवस होता काल. जर पाहिलं तर भूमी अधिराज ग्रुप निर्मलच्या संघाकडनं पार्थ चंदन चमकले होते. 2 अर्धशतक ज्यांच्या बॅटमधनं आले होते. टॉप स्कोरर रीडिंग मध्ये त्याचं नाव आहे. आणि आता पुन्हा एकदा पार्थ नाईक, कालचाही दिवस पार्थचा होता, त्यानं सार्थ ठरवला आणि हा पार्थ देखील कमाल करतोय. नक्कीच पार्थ नाईक गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू सीमा पार. आणखी एक खणखणीत येतोय चौकार. जसा तुम्ही उल्लेख केला गेला होता बाबा, खणखणीत आहे, धणधणीत आहे. जी सुरुवात स्टार्ट मिळालेली आहे त्या स्टार्टला थांबवायचं नाही आहे. 37 धावा. काल देखील दुसऱ्या सामन्या म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये 129 धावांचा पाठलाग, साईराज पाटीलचं अर्धशतक आपण पाहिलं होतं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये पार्थ चंदन आणि यश चव्हाणची खेळी 159 धावांचा पाठलाग करताना. अजून एक वा जबरदस्त टायमिंग, परफेक्ट कनेक्ट बॅटमध्ये, बॅटमधला आवाज टॉक्सचा आणि चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं. वा भाई वा, कमाल स्ट्रोक खेळलाय. धाबा झाल्या 10 फलकावरती या सिक्सरनं. 43 आणि पार्थ नाईक पोचल्या त्या 35. 9 चेंडूवरती 35 धावांची खेळी. काल अर्धशतकं पाहिली, यश चव्हाणचं अर्धशतक, पार्थ चंदनचं अर्धशतक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलंय. स्वप्नील पाटीलची यांची 66 धावांची खेळी आणि त्याच्यानंतर 80-85 धावांचा तो धुमाकूळ पार्थ चंदनच्या बॅटमधनं पाहिलाय. आज तसाच धमाका सुरुवात केले नारंगी फाल्कन 888 या संघानं. ओके, आणि पार्थ नाईक आपण उल्लेख केला तसा 9 चेंडू आणि 35 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका या ठिकाणी लॉंगला चेंडू सीमा पार आलाय. आणखी एक दर्जेदार चौकार. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर फाल्कन नारंगी 888 47 धावा. नक्कीच अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं तर पार्थ नाईक याची. आणि सर जय बिस्टा जर बघितलं अजून स्ट्राईक जास्त मिळत नाही आहे, कारण गिअरमध्ये जर बघितलं आपण तर अतिशय सुरेख खेळ या ठिकाणी आपल्याला पार्थ नाईक याचा पाहायला मिळतोय. आणि जय बिस्टा आता मात्र बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक यांना पाहायला मिळेल ना. पण जितके स्ट्राईक आले तितक्या स्ट्राईकमध्ये त्याने चौकार मारलेत. अगदी मोठ्या खेळाडू आहे, म्हणजे मोठे बडे मंच का बडा सरपंच असं असतो ना, मोठ्या सामन्याचा मोठ्या खेळाडू म्हणून जय बिस्टा यांच्याकडे पाहिलं जातं. ॲज अ ओपनर म्हणून मुंबईसाठी केलेली कामगिरी, मुंबई प्रीमियर लीगमधला तो परफॉर्मन्स, हा सर्व पाहिलं. आणि कदाचित म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला स्ट्राईक, कदाचित असंही असेल पार्थ नाईकच्या या खेळीमुळे सुरुवात स्टार्ट देण्याचा जो दबाव कदाचित जबाबदारी असेल ना, ते जय बिस्टा यांच्यावरती ते देखील कमी झाला असेल. कारण जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट आला आहे. 2 षटकामध्ये 27 धावा कालचा दिवस होता. भूमी अधिराज ग्रुपनं 2 षटकामध्ये 40 धावा केल्या होत्या पहिल्या, जिथे आराध्य निजाई आणि प्रतीक घरत यांनी स्टार्ट मिळवून दिला होता 40 धावांचा. आता त्याला देखील ब्रेक केलं आहे. त्यांनी 2.2 षटकामध्ये 50 धावा केल्या होत्या. आता बघूया तो फास्टेस्ट 50 पार्टनरशिप जी झाली होती त्यालाही आता ब्रेक होतोय का. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय.
आणि ती पार्टनरशिप ब्रेक होणार शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं. रॉस्टन डायस आले होते. असे वेगवान गोलंदाज आहेत, पण ज्या वेगाचा फायदा कधी कधी नाही नेहमीच रॉस्टन डायस यांना झालाय, त्याच वेगाचा फायदा यावेळेला जय बिस्तानं केलाय. बॅटचं फेस ओपन केलं, गली क्षेत्रामध्ये चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं पाठवलाय. 51 धावा, 13 चेंडूमध्ये 51 धावांची पार्टनरशिप झाले. नारंगी फाल्कन 888ची वेगवान. काल 14 चेंडूमध्ये 50 झाल्या होत्या, आज अजून अपडेट व्हर्जन आलंय, 13 मध्ये 51 झालेत. नक्कीच 13 मध्ये 51 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. जय बिष्टा वेगाचा वापर केला, सरळ कलाईचा उपयोग केला आहे आणि दिशा दिली चेंडूला. फक्त समोर त्या ठिकाणी चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. टायमिंग मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी समोर झाला जय बिष्टा यांचा. आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज रॉस्टन डायस यांचं. वेग आहे सर, रॉस्टन डायसकडे वेग आहे, लाईन लेंथ आहे, परंतु तितकात आपण जर बघितलं जय बिष्टा अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला विकेटवरती पाहायला मिळते. टेक्निकली परफेक्ट आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख केला तर तंत्रशुद्ध फलंदाज. आणि ज्या स्ट्रॅटेजीने कदाचित सुरुवात केली होती टीमनं, पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बॅटचं फेस ओपन केलं, पण आता प्रोटेक्शन आहे. थोडंसं जो थर्ड होता ना, तो थोडासा वाईड अँगलला होता, यावेळेला थोडासा फाईन आलाय. पहिला तो वाईड होता, आता थोडासा फाईन आलाय. चेंडूला फीड केलं जाईल, एक धावे चेंडूवरती पूर्ण. म्हणून एका गोष्टीचं आश्चर्य आम्हालाही वाटलं की ज्यावेळेला पहिलं षटक येणार होतं, बहुतांश वेळेला रॉस्टन डायस स्टार्ट करतात, पण काय केलं 2 षटकांचा स्पेल आहे, कदाचित त्याचाही वापर कसा करावा, सुरुवात कोणी करावी, मिडल ऑफ द ओव्हर घेऊन कोणी खेळायचं, स्लॉग ओव्हरमध्ये कोणाला राखून ठेवायचं, हे सगळं प्लॅनिंग आहे, हे सगळं नियोजन आहे. कदाचित हे सगळं प्लॅनिंग नियोजन करताना त्यांनी ठरवलं होतं स्पिनरनं जाऊया, पण त्याचा फायदा आता फलंदाजाने उचलला आहे. आता त्याचा कमबॅक, त्याची भरपाई रॉस्टन डायस यांना या षटकामध्ये करायची आहे. स्कोर जाऊन पोचलाय तो 52-52. सुंदर चेंडू या ठिकाणी. चांगलं पिचिंग आपल्याला पाहायला मिळालं चेंडूचं. आणि चेंडू 4 धावांचा, आता 4 षटकांचा आतापर्यंत बघितलं आपण तर 4 चेंडू हाताळून झाले. तर रॉस्टन डायस जर आपण बघितले तर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय त्यांच्या मार्फत. आणि या ठिकाणी मागे हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूचा वेग बघितला तर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आणि महत्त्वाचं काय माहिती म्हणजे रॉस्टन डायस यांच्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य, जसं तुम्ही वेग सांगितलं तशी अचूकता देखील आहे. फक्त फास्ट नाही आहेत, अगदी ॲक्युरेसी देखील त्यांची चांगली आहे. अकोटापॅथा चेंडू होता, करायचा होता, बॅटला लागला नाही तितका मधोमध, पण पुरेसा होता. शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षणाला बीट करण्यासाठी पुरेसा होता. आणि चेंडू गेला फायनल क्षेत्रामध्ये चौकार. याच्या अगोदर असा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळेला बाउंस जास्त होता, वेग जास्त होता, आणि जो लाईन होती ना ती उजव्या ष्टीच्या आसपास होती. आता थोडंसं कमरेवरती गेलं होतं, आता गेले होते, आणि तो फटका खेळताना चेंडूला पाठवले सरळ फायनल क्षेत्रामध्ये चौकार. रॉस्टन डायसचा उल्लेख केला, चेंडूला दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची कला त्यांच्याजवळ आहेत. दोन्ही बाजूला चेंडू इन करतात, आउट करतात, इन स्विंगर, आउट स्विंगर. फक्त आता जो स्टार्ट मिळाला आहे भाई, जैसे कहते ना आके जम चुकी आहे, अच्छा स्कोर कर रहे, फुटवर्क बरोबर चाललेलं आहे, धावा येत आहेत बॅटमधनं, त्याच्यामुळे यांच्यासमोर कसं रोखायचं, नवीन क्लुप्ती, नवीन आयडियाने नवीन काहीतरी करावं लागणार आहे रॉस्टन डायस यांना. नक्कीच. आपण जर बघितलं 2.1चा जेव्हा खेळ झाला तेव्हा जवळजवळ 50 धाव पूर्ण झाल्या होत्या. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला, मिसफील्ड झालाय जरूर, मात्र बॅकअप चांगला आहे. त्या ठिकाणी एकच धाव, एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आणि एक धावेने 3 षटकांचा खेळ झाला आहे. आपण बघितलं तर नारंगी फाल्कन 888 धावसंख्या बिनबाद 57. 19 धावांच्या सरासरीने सध्या धावफलकावरती धावा झाल्यात 57 धावा धावफलकावरती. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात सध्या पहिल्याच सामन्यामध्ये होत असताना. आणि T10मध्ये म्हणजे 10-10मध्ये असाच स्टार्ट पाहिजे असतो, ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये एक स्कोर असतो, एक टार्गेट असतं, एक धावफलक मनामध्ये चालत असतो, माइंडमध्ये क्रिएट होत असतो. ज्यावेळेला दोन्ही कॅप्टनला विचारलं होतं की किती धावफलक, किती टार्गेट असायला हवा, त्यावेळेला रॉस्टन डायसनं म्हटलं होतं एक प्लॅनिंग आहे आमची, आणि ते प्लॅनिंग आम्ही मैदानावरती गेल्यानंतर एक्झिक्यूट करू, ती दाखवू, ते दाखवण्याचा प्रयत्न ते करतात. तर मयूरला ज्यावेळेला विचारलं होतं की तुमचा प्लॅन काय असेल, तो म्हणता सेपर साईड पहिला त्या 110-120 पहिला,
पहिला टप्पा म्हणजे का आपण विचार करू तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पण त्याच्या अगोदर जर आपण वेगाने गेलो तर कदाचित कालच्या दिवसामध्ये तसा 150च्या पार गेला आहे धावफलक, तोच ते धावू शकतो. किंवा कालचा दिवस असाही पाहिला लो स्कोरिंग हाय व्होल्टेज मॅच, जिथे 71 धावा डिफेंड झाल्यात, 72 धावांचा पाठलाग देखील नाही झाला आहे. म्हणजे 72च्या डबल 144 होतात, तसा 144 पर्यंत पोहोचला होता 158 करताना एक संघ. पण त्याच्या अर्ध्यावरती देखील जा. क्रिकेटचा खेळ असा आहे, कधी काय होईल कसं होईल याचा नेम नाही. सोहेल गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. स्टॉक करायचा होता बॅटला, थोडासा एजला लागला, पण बॅट स्विंग जो आहे जो जोर आहे आणि कदाचित सध्या फलंदाज थोडासा शिरजोर आहे, वरचढ आहे. म्हणजे बॅटला मिडल ऑफ द बॅट लागतोय तो सावकार जातोय, कडेला लागतो तोही सावकार जातोय. सध्या खेळ जर पाहिला पार्थ नाईकचा अप्रतिम. पार्थ नाईक बॅटिंग करतात 48 वरती बॅट. फटका खेळला जरूर, चेंडूचाला बॉन्ड लाईन 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 जवळ फिल्डर आहेत आणि 48 वरती इथे विकेट प्राप्त केला सोहेलनं. एक इनिंग उमेश गुर्जर होते तिथे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि उमेशनं टिपला सुंदर असा झेल. एक आक्रमक इनिंग, अटॅकिंग इनिंग, आणि ज्या इनिंगनं कदाचित स्टार्ट मिळवून दिला या टीमला नारंगी फाल्कन 888ला, तो स्टार्ट देणारा फलंदाज अर्थात पार्थ नाईक परतल्यात. पण परत असताना आपल्याला संघाला एक स्टेबिलिटी दिलेली आहे, जो स्टार्ट दिलेला आहे, सुरुवात दिलेला आहे, पण अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता. आणि या 48 धावांची एक आक्रमक इनिंग, टाळ्यांचा गजर पार्थ नाईकसाठी येईल, कारण जो खेळी जी स्टार्ट नारंगी फाल्कनसाठी त्याने दिली आहे त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर पार्थ नाईकसाठी येते. या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळलं आहे आणि आज वसई विरार प्रीमियर लीगमधली अशी इनिंग त्याने केलेली आहेत, ज्या इनिंगची चर्चा, ज्या इनिंगची गोष्ट प्रत्येक जण आपल्या मनामध्ये केल. जो स्टार्ट मिळवायचा होता तो स्टार्ट मिळवून दिला आहे. फक्त एवढंच आहे, त्या खेळीला फक्त अर्धशतकाचं लेबल लागलं नाही आहे. असं होतं कधी कधी. आता T20 क्रिकेटमध्ये आपण भारत संघ चॅम्पियन झाला ज्यावेळेला, त्यावेळेला संजू सॅमसनचं शतक कुठे झालं, 89च झाल्या, पण त्या 89चं महत्त्व देखील शतकापेक्षा मोठं होतं. तसं पार्थ नाईकच्या या 48 धावांचं महत्त्व आहे ना, ते अर्धशतकाच्या पेक्षा मोठं आहे. त्याच्यामुळे या खेळीला देखील तितकंच आपण पाहतोय. आज समोरच्या कक्षामध्ये जसं आमच्या प्रमोद तांबडकर सर आहेत, त्या जोडला अजून आमचे समालोचक मित्र मृदुल मेहर हे देखील दाखल झाले. त्यांचाही आवाज आमच्यासमोर ऐकू येईल. हितेश म्हात्रे नवीन फलंदाज आला, डावखुऱ्याचा फलंदाज. कदाचित एक गोष्ट अशी असेल स्ट्रॅटेजी, कारण जसं पार्थ नाईक बाहेर येत होते ना सर, तुम्ही एक गोष्ट नोट केली का, त्यांनी सांगितलं डावखुऱ्या फलंदाजाला पाठवा, समोर डावखुरा गोलंदाज आहे. या सगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, या डावपेच आहेत. कदाचित त्याच डावपेचांना नारंगी फाल्कन संघ जाताना दिसतोय. समोर फिल्डिंग, वा वा, काय रिफ्लेक्सेस होते. सेकंदामधला कदाचित 10वा क्षण असेल, म्हणजे जे सेकंद जातात ना फास्ट, क्विक रिस्पॉन्स. बघा स्क्रीनवरती बघा, अशा सीन आपण IPL मध्ये बघतो, पण बाबा VVPL मध्ये पण बघा. हीच तर खरी रंगत आहे, हीच तर खरी मजा आहे VVPLची, हीच खरी मजा आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता, कडेवरती लागला पण पुरेसा होता थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. जो वेग कदाचित पार्थ नाईकनं स्टार्ट केला, जय बिस्तारनं साथ दिली, त्या वेगाला जॉईंट व्हायचं आहे. बरोबर जसं रिले बॅटन असतं ना, एक बॅटन घेऊन मागचा येतो पुढच्याला देतो, त्याच वेगानं पुढच्याला पण धावायचं असतं. कदाचित तोच खेळ हितेश म्हात्रेनं चालू केलाय. नक्कीच तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू डीपला चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकच, पण पाठीमागचा चेंडू जर बघितला ना सर, तो चेंडू टॉस झाला. पाठीमागचा चेंडू टॉस झाला, त्यानंतर बघितलं आपण ऑन साईडला मारायचा होता, परंतु चेंडूचा टो लागला. त्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू या ठिकाणी आलाय आणि आताचा चेंडू जर बघितला आपण तर मिडल ऑफ बॅट खेळला गेला आणि ऑन साईडला चेंडू फील्ड झाला.
जर खेळ बघितला आतापर्यंत तर 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 66 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा दरम्यान या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांनी जर बघितलं आपण तर सुंदर फलंदाजी जय बिष्टाची आपल्याला पाहायला मिळते. 15 धावांचा खेळ. 1 शॉट म्हणजे एक धाव या ठिकाणी कमी केली जाईल. नक्कीच प्रयत्न चांगला झाला होता परंतु काहीशा अंतराने या ठिकाणी 1 धाव मायनस होईल आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या नारंगी फाल्कन संघ जर बघितली आपण तर 1 बाद 67. आता मात्र स्ट्राईक एंड हितेश म्हात्रे याच्याकडे असेल. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 1 चौकार त्याच्याही बॅटमधून आलेला आहे. मात्र जय बिस्टा एक आक्रमक फलंदाज आपल्याला अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सरासरीच बघितली आपण करंट रन रेट तर सरासरी काय होती 16.75. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितलं 168च्या दरम्यान आपल्याला नारंगी फाल्कन 888 संघ पाहायला मिळतोय. जय बिस्टा आणि हितेश म्हात्रे मात्र आता स्ट्राईक करेल. पुन्हा एकदा दुर्वेश पिटलेला कर्णधाराने आणले. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आला मात्र एकच त्या ठिकाणी झाली आणि सरासरी बघितली सर आपण तर 16.75ची होती. आता 1 धावानंतर बघितली तर सरासरी कुठेतरी कमी झाली आहे आणि प्रोजेक्ट स्कोर सुद्धा 164 पर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी 4.1 षटकांचा खेळ झालाय. बऱ्याच वेळ जय बिस्ता देखील नॉन स्ट्रायकिंगला होते. आता स्ट्रायकरला आलाय. दुर्वेश पितळे संधी त्यांना दिले किंबहुना असं म्हणावं लागेल दुर्वेश पितळे यांच्यावरती तो विश्वास विंबोल्ड जय बिस्सा मात्र इथे बाद झाले. मी जास्त वर्णन केलं बघा. दुर्वेश पितळेला संधी नाही हा विश्वास दाखवलाय फुलपाडा वॉरियरनं की तुम्ही विकेट टेकिंग गोलंदाज आहात. तुम्ही आमचे फ्रंटलाईन गोलंदाज आहे. तुमच्यामध्ये क्षमता आहे. हा यंग टॅलेंट आहे. आपल्या या वसई विरारचा खेळाडू आहे आणि दुर्वेश पितळेवरती दाखवलेला विश्वास त्यानं योग्य ठरवलेला आहे. भाई कॉन्फिडन्सच द्यायचा आहे. या अशा खेळाडूंना तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही दिलेला विश्वास त्यांचा आत्मविश्वास वाढून जाणार आहे. जय बिस्ताच्या रूपानं लागलाय मोठा धक्का. हा चेंडू बघा आत आला. दॅट्स अ आर्मर बॉल. आर्मर एकदा लेफ्ट आर्मरचा जो चेंडू एक बाहेर जातो एक चायनामन असतो आणि एक सीमच्या साह्यानं सोडलेला असतो ना तो आत येतो. जसा आत आला आणि आर्मरला नेहमीच काय तर मग मध्ये का आम बॉलला अगदी नागाच्या फण्यासारखा तर फस्कन आत येतो. तसा हा फस्कन आत आलाय आणि हा तंत्र थोडंसं उघडं पडलं. फ्रंटफूटवरचा चेंडू होता त्याला बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इतका छोटा नव्हता. इतकी छोटी नव्हती आणि विदिन द स्टंपमधल्या चेंडूला तुम्ही कट करण्यासाठी गेलं आणि जय बिस्ता जे मुंबई रणजीपटू आहेत मुंबई प्रीमियर लीगमधले आघाडीचे फलंदाज म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांचा मोठा विकेट प्राप्त केला आहे दुर्वेश पितळेनं. 4.2 षटकांचा खेळ 2 गडी बाद 68 आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दुर्वेश पितळे याची. जर बघितले आपण तर वैयक्तिक पाठिंबाच्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते परंतु या षटकामध्ये चांगलं कमबॅक. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले जय बिष्टासारखा. आता मात्र स्ट्राईक एंडवरती मयूर मांगेला कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधाराची कामगिरी कशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा आत्मविश्वास दुर्वेश पितळेचा वाढलेला आहे कारण या ठिकाणी जय बिष्टासारखा मोठा खेळाडू बाद झाला आहे. सुरक्षित ऑन साईडला चेंडू या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो सुमित डेकले आहेत आणि एकच धाव एका धावावरती समाधान मानावं लागेल आणि मयूर मांगेला कर्णधार आहेत ज्याने आपलं खातं या ठिकाणी खोललेलं आहे. बघा पहिल्या 13 चेंडूवरती 51 धावा होत्या. मागचे जर आपण बघितलं तर आता 27 चेंडूचा खेळ झाला आहे त्याच्यामुळे मागचे 14 चेंडू आहेत त्याच्यावरती 18 रन आले. याचा तो स्कोर थोडासा खाली आला त्याला कारण ते विकेट.
ऑफ्टमच्या बाहेर होता, स्लाइस करायचं होतं चेंडूला, वेगवान चेंडू. दुर्वेश पेतले भले एकाच पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या आणि पण त्यानंतर कमबॅक करताना कशी गोलंदाजी करावी, अगदी क्रीजच्या बरोबर जवळ आले, क्रीजच्या जवळ असताना गोलंदाजी हाताळलेत. पुढे येऊन पुढे सरसावून खेळलाय खरा, बॅट स्विंग जोरात आहे हितेश मात्रे यांची. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. बऱ्याच वेळ त्याला बॉन्ड येत नव्हती. लास्ट बॉल काही चेंडूचा जर आपण ट्रॅक पाहिला ना, ट्रॅक रेकॉर्ड, तर चौकार येत नव्हते. त्या चौकाराची आवश्यकता होती. जो मोमेंटम कुठेतरी गमावला होता बघा, तो लास्ट चौकार बसला होता ना, त्यावेळेला मागचे 6 चेंडू गेले होते, त्याच्यामुळे तो चौकार पाहिजे होता, तो चौकार ठोकलाय. स्कोर 73 73 धावा. हलकासा थोडासा बदल केला गेला क्षेत्ररक्षणामध्ये. जशा पद्धतीने आपण गोलंदाजीचा अँगल क्रिएट करतोय त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते दुर्वेश पेटले यांचं. आणि बऱ्याच वेळानंतर जसं सरने उल्लेख केला की 4 धावाही आल्या त्या ठिकाणी, म्हणजे बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे पार्थ नाईकची ती विकेट, त्यानंतर जो आपल्याला टर्निंग पाहायला मिळाला. पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सुरक्षित एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि मला वाटतं आपण जर बघितलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 74 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले फुलपाडा वॉरियर्स संघाला. आफ्टर 5 ओव्हर स्कोर 74, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला ना तर 74च्या डबल केल्या तर 148 होतील. काल 158 झाल्या होत्या. 158 झाल्या होत्या, पाठलाग होत होता. 128 झाल्या, त्याचा पाठलाग झालाय. शेवटल्या क्षणी 122, 121 धावा डिफेंड झाल्यात. म्हणजे कालचा 5 सामने पाहिले ना, ज्याच्यामध्ये पहिले 2 सामने तिथे 1 धावांचा पाठलाग, 1 धावांचा पाठलाग नाही झालाय. तिसरा मॅच 71 धावा डिफेंड झाल्या. 123, 122 असा स्कोर शेवटच्या 2 सामन्यामध्ये पाहिला होता. 5 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती येते 74, 74. एका षटकानंतर थोडासा बदल होईल. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये मृदुल देखील जॉईंट होतील या 6 षटकानंतर. गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर लेनचा चेंडू होता, गॅपमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील. तेरावरती बॅटिंग करता येतं. तर पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिड विकेटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे तिथे. डीपवरती याच करता 3 क्षेत्ररक्षक डीपवरती लावल्यात. एक लॉंग ऑन आहे, डीप मिडर आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, कारण ऑफ स्पिनर आहे. लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट डावखुऱ्या गोलंदाजच्या ऑफ स्पिनर, उजव्या हाताचा गोलंदाज, फिरकी गोलंदाज, त्याचा वापर केला जातोय. काउंटडाऊन आता सुरू झाले. पहिले 5 षटकं कशी असतात, सुरुवातीचे असतात, आणि नंतरची 5 म्हणजे इंटरव्हल नंतरचा तो खेळ आहे. त्याकडे इंटरव्हल झालाय, पण आता बॅट्समॅनला इंटर देखील व्हायचं आहे. गोलंदाज एकदा मागच्या षटकामध्ये इंटर झालाय, त्याने विकेट प्राप्त केला होता. मयूर 1 वरती बॅटिंग करतात, हितेश मात्रे 14 वरती बॅटिंग करतात. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील. फटका खेळलाय, जोरात लागला, स्लाइस, टायमिंग प्युअर, बॅटवरती आलाय परफेक्ट, नो इफेक्ट नो डिफेक्ट, बॅटवरती परफेक्ट, आणि चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं ठोकलाय. षटकार रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, जी बॅट स्विंग झाली ना त्याच्यानं तो स्लाइस झाला चेंडू, आणि चेंडू गेलाय सरळच्या डोक्यावरनं. षटकार. या षटकारनं स्कोर 83 83 धावा धावफलकावरती बघितला. पण मयूर याच्या बॅटमधून खणखणीत षटकार पॉईंटच्या डोक्यावरून चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी चेंडू एक्झिक्यूट केला. पॉवर होती फटक्यामध्ये, चांगली पॉवर होती. अनिकेत पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट पॉवरफुल 6 धावांसाठी, आणि 6 धावेने जर बघितलं आपण तर धावसंख्या वेगाने फ्लाइंग होते. 89. स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टेट डाऊन द ग्राउंड. पुढ्यातला चेंडू होता, समोर केला स्टेट डाऊन द ग्राउंड. बरोबर
त्या लॉंग ऑफच्या मधून साईड स्किचच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं बघा, थोडंसं फ्लाईट दिली होती, टॉस्टअप डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूला पाठवलं आहे षटकार, सिक्सर. आता या स्क्रीनच्या, पहिल्या साईड स्क्रीनच्या, आता मेगा स्क्रीनच्या. याच्या अगोदर साईड स्क्रीनच्या डोक्यावरनं ठोकलाय आणि यावेळेला ती मेगा स्क्रीन आहे ना वायडिश लॉंग ऑफला, त्या वायडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 3 इन अ रो, 6 6 6 3 षटकार ठोकले आता मयूर मांगेलाचा फटका बघा, उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं फ्रंट फूटवरती आली आणि अपीश खेळताना वायडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार ठोकलाय. 95 धावा धापलकावरती आहेत. ज्या मोमेंटमला कदाचित गमावलं होतं मागच्या 8-10 चेंडूवरती, त्याला पुन्हा एकदा कमावले. रिदम जो थोडासा हरवलेला होता त्या पुन्हा एकदा रिदमला पकडण्याचा प्रयत्न नारंगी फाल्कन 888 संघ करतोय. नक्कीच. आणि कुठेतरी प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं या तिन्ही षटकाराने. हॅट्रिक आल्या, थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती आणि त्याच्यावरती 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, क्षेत्ररक्षण थोडंसं त्या ठिकाणी चुकतंय, चेंडू सीमारेषेजवळ येतोय, क्षेत्ररक्षण होईल का दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण होते. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. 3 धावाही वेगाने झालेले आहेत. आणि जर आपण बघितलं सर, अनिकेत थोडासा महागडा ठरकलाय कारण षटक हाताळलंय, कोणती विकेट नाही आहे, परंतु जर आपण बघितलं तर 24 धावा खर्च झाला अनिकेतच्या षटकामध्ये. आणि या 24 धावेने जर आपण बघितलं नारिंगी फाल्कन 888 संघांना एक चांगला आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते कमबॅक करायचंच होतं. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 2 गडी बाद 98 मृदुल मेहर जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 6 षटकांचा खेळ संपलाय, जिथे मयूर मांगेला खेळतात 22 वरती. हा मॅनहॅटन चार्ट आहे. सुरुवात केली होती, पहिलं षटक आलं होतं ज्या षटकामध्ये 15 धावा पाहिल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहिला जिथे देखील धावा आल्या होत्या 2 टॉवर 2 19 आणि त्यानंतर 28. 2 षटकामध्ये 27 धावा केल्या होत्या. तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये जो विकेट गेल्या मधल्या 3 ओव्हरमध्ये त्या 27 धावा आणि आत्ताच्या मागच्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा. मृदुल आपलंही स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. 6 षटकं संपल्यात 98. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरीकुळी लोकांची कुलदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचे, पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय VVPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग लेदर क्रिकेटमधील पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये येत असताना हे शानदार बहरदान हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर मांगेला ॲज अ आयकॉन, ॲज अ कर्णधार, वैयक्तिक 22 धावेंवर खेळतो. अक्षरशः मैदानामध्ये आज आग उबाळतोय. तर दुसरीकडून हितेश म्हात्रे, बाई या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे. ठाणा ग्रामीण महाराष्ट्र पोलीस दलातून चांगला सातत्यानं क्रिकेट आपण त्यांचं देखील पाहिलं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्यांना रोखण्यासाठी आता सोहिल आहे. आखूट टप्प्याचा चेंडू तो वळण घेणारा बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाही आहे. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. हितेश मात्र वैयक्तिक ती 14 धावेंची खेळी. दुसरीकडून मयूर मांगेला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अगदी खोऱ्यानं धावा ह्या धावफकावर येतात आणि धावफकावर आपण पाहायला गेलं तर तब्बल 100 धावा ह्या धावफकावर आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक जबरदस्त आतापर्यंत ही स्टार्ट होती 2 सलामीवर बॅटर आणि त्यानंतर तो खेळ खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. चांगला उल्लेख तुम्ही देखील केला, कारण जो स्टार्ट मिळालेला आहे त्या टीमला त्याच्यामुळे ते आता प्रोजेक्टेड स्कोर 158 वरती दाखवते. प्रवास तिथेच झाला आहे. 38 धावांवरती तुम्ही शतक साजरं केलं आहे. 6.2 षटकामध्ये 100 धावा धावफलकावरती आणल्यात आणि 2 खेळपट्टीला स्थिरावलेले खेळाडू आहेत म्हणजे हितेश मात्रे आणि मयूर मांगेला. आता त्या जोडीला तोडण्याचं काम सोहेलला करायचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट केलं होतं. टप्पा थोडासा लांब घेतला. मागच्या वेळेला देखील अशीच जोडी जमली होती, त्यावेळी देखील सोहेलने केली कामगिरी. त्यानं घेतलेल्या विकेट तोडलेली जोडी पाहिले. 6.4 षटकांचा खेळ, 2 गडी बाद 102. नक्कीच 102 धावा आतापर्यंत धावफकावर. सोहेलनं त्या धाव्यांना रोख लगावलंय खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर. 14 धावा धावफकावर आतापर्यंत वैयक्तिक खर्ची पडत असताना यावेळेला
स्विच इट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये तितकाच आला नाही. एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं खेळण्याचा तो प्रयत्न होता, परंतु सिंगल धावेने समाधान मानावं लागतंय. 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 103 धावा धापकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्यारीत्या गॅदर आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर पहिल्या 7 षटकांचा खेळ 104 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात. का बहुजन विकास आघाडीची साथ आणि त्याच्या जोडला विवा ग्रुप, RS ग्रुपनं केलेला प्रयत्न, सिग्नेटनं दिलेला हातभार, या सर्वांच्या संयुक्त वैद्यवाने सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा. वसई विरारच्या क्रिकेटपटूंना, खेळाडूंना मिळालेली संधी. प्रत्येकाने सांगितले दॅट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठा मंच आहे, जिथे तुम्ही परफॉर्म करा. स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची क्षमता, स्वतःची गुणवत्ता, हा टॅलेंट हंट आहे एक प्रकारे. कारण इथे खेळलेले काही खेळाडू, जसं रॉस्टननं देखील म्हटलं आहे, काल साईराज पाटीलनं म्हटलं होतं का इथे खेळलेल्या काही खेळाडूंवरती अशीही नजर असणार की जर स्लॉगवर स्पेशलिस्ट गोलंदाज आहेत, शेवटच्या क्षणी मोठे फटके खेळू शकतो असा हार्ड हिटर फलंदाज आहेत, असं आहे, किंवा एक कूल अँड काम कॅप्टन लीडर असंही असू शकेल. या सर्वांवरती नजर प्रत्येकाची आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला, पुढच्या क्रिकेटच्या प्रवासाला होऊ शकेल. उमेश कुरकर न्यू बॉलर. पहिला चेंडू बघा, फेकीत नेकी नव्हती, त्या कारणास्तव आता अतिरिक्त धाव ते धावफलकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 106 7.1 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहतोय. हितेश म्हात्रे वैयक्तिक 19 धाव्यांची खेळी. दुसरीकडून मयूरचा तो खेळ. यावेळेला पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय, परंतु दुसरीकडून पंचांना म्हटलंय बाईकची सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 107 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात पार्थ असेल सोबतीनं जय बिस्ता, 2 खेळाडूंची ती सुरुवात होती. त्यानंतर दुसरीकडून खऱ्या अर्थानं तो चांगला कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु ह्या वेळेला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ती धावचीची खऱ्या अर्थानं सर संधी होती, परंतु येष्ट्यांपर्यंत तो बॉल लावता आला नाही आणि त्या कारणास्तव हितेश म्हात्रेला आता पुन्हा एकदा ती संधी आहे. 107 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर खेळतात 24 वरती, हितेश खेळतात 19 वरती. उमेश गुर्जर बॉलिंग मार्कवरती सज्ज. फुल टॉस बॉल आता कव्हरच्या डोक्यावरनं ठोकलाय. अजून एक दिमागदार, शानदार आणि बहारदार असा षटकार ठोकलाय. फुल टॉस बॉल होता आणि महत्त्वाचं काय होतं, जास्त जोरात नाही, टायमिंगवरती भर दिले आणि बॅटच्या त्या स्वीट स्पॉटला लागलाय. रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, फुल टॉस बॉल त्या बॅटच्या अगदी स्वीट स्पॉटला लागला. मागचे 2-3 फटके पाहिले, लॉंग ऑफला, मीडिया कव्हरला, एक पॉईंटच्या डोक्यावरनं असे 3 षटकार मयूरनं आतापर्यंत त्या क्षेत्रामध्ये ठोकले आहेत. स्कोर जाऊन पोचलाय 2 गडी बाद 113 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय अगदी वेगानं, परंतु चुकी मैदानामध्ये येतोय. जवळ चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रयत्नाला यश मिळतं, परंतु तोपर्यंत सहज आणि सोप्यारित्या धावा अगदी धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या अगदी धावा धावफलकावर येत असताना कालचा दिवस देखील आपण पाहिलं असेल, ज्या प्रकारचं वसई तालुक्याचं क्रिकेट, मग ते अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट आपण पाहतो आणि सर्व काही प्रभावित करणार आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत हा लेदर क्रिकेटचा सोहळा आणि हे सर्व काही प्रेमात पाडण्यासारखं आहे. 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये आतापर्यंत झालाय. स्कोर झाला तो 116 धावा धावफलकावरती आहेत. उमेश गुर्जर स्ट्रायकर एंडला हितेश. तसा पहिला टप्पा थोडासा मागे खेचला, मिस केलं या चेंडूला. हितेश मात्र प्रयत्न करतात, वारंवार स्टेप आउट होऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतात. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय
आणि आता त्यांच्या शरीराच्या दिशेने चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉल. निर्धाव येतोय, त्यानंतर पॅडल स्वीप. सिंगल आहे. आता सिंगल धावेने धावपकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर पहिल्या 8 षटकांचा खेळ 117 धावा ह्या त्या धावपकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 12 चेंडूंमध्ये किती धावा धावपकावर बनवल्या जातील, किती धाव्यांचा टार्गेट. एकीकडे फुल पाडा वॉरियर्स, नावात वॉरियर्स आहे. दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर तितक्याच चांगलं आहे ताकदीचा संघ आपण पाहायला गेलं तर नारंगी फॅल्कॉन्स 888चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी असणाऱ्या तुर्ताच पुन्हा एकदा डीजे मयूरच्या दिशेनं आपण जातोय. एक धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. लीग मध्ये आजच्या दिवसातील पहिला मॅच फुलपाडा वॉरियर्स ज्यांना टॉस जिंकला होता आणि प्रथम फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ज्यावेळेला बॅटिंगसाठी नारंगी फाल्कन 888ला आमंत्रित केलं गेलं तेव्हा स्टार्ट होता पार्थ नाईकचा, स्टार्ट होता जय बिस्साचा. आता त्या स्टार्टला पुढे नेण्याचं काम हितेश म्हात्रे मयूर मांगेला करतात. 49 धावांची भागीदारी 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत साकारली जात असताना आणि त्या भागीदारीला तोडण्यासाठी आता हुकमी गोलंदाज ट्रम्प कार्ड रॉस्टन डायसला संधी दिलेली आहेत किंवा त्या पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती रॉस्टन डायस सज्ज होतील. बघा धावचीतच्या रूपाने यावेळेला हितेश म्हात्रे ज्याला मैदान सोडावं लागतंय. प्रयत्न चांगला होता परंतु पहिला चेंडू आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तिखा बाउन्सर होता. रॉस्टन डायस ॲज अ आयकॉन, ॲज अ कर्णधार एक प्रचंड मोठा वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता येणारे 5 चेंडू रॉस्टन डायस कशा प्रकारे खऱ्या अर्थानं आपण बघू ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तिखा बाउन्सर होता, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला बघा चोरटी रन घेण्याच्या नांदामध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्टली येष्ट्यांवर चेंडू, येष्टी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. आणि हितेश म्हात्रे चांगला खेळ मैदानामध्ये वैयक्तिक 20 धाव्यांची खेळ आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागतंय. धावाच्या स्वरूपात हितेश म्हात्रे 17 धावा चेंडूवरती 20 धावांचं योगदान त्यानं दिलं. रॉस्टन डायसनं या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. प्रिन्स परेरा क्रमांक 5 फलंदाज स्ट्रायकर एंडला. ग्लान्स केलं शेवटच्या क्षणी, ग्लान्स केलं गेलं तर चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. पायले क्षेत्रामध्ये येतोय चौकार. पहिला चेंडू फेस करत होते ग्लान्सचा शानदार चौकार. धावेनं खातं खोळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावपकावर आतापर्यंत 121 चांगल्या धावा धावपका. वेग आहे, भन्नाट वेग आहे रॉस्टन डायसचा आणि त्यावर खऱ्या अर्थानं तो चौकार. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा कमबॅक करणं जाणतोय. एक तेरी येतो, एक मेरी बी रॉस्टन डायसने यावेळेला म्हटलंय आणि त्या वेगावर यावेळेला स्वार आहे. प्रचंड वेग आहे, आखूड टप्प्याचा चेंडू बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पहिला एकच चेंडू असता तो थोडासा ते शरीराच्या दिशेने गेलं. पहिला चेंडू त्याने बाउन्सर हाताळला. दुसरा चेंडू जो थोडासा बॉडीच्या जवळ गेल्या त्याच्यामुळे हलकासा ग्लान्स केला होता प्रिन्स
बरं आणि चौकार टोकलाय आणि पुन्हा एकदा आपल्या योग्य आपली जी ओळख आहे ना त्या ओळखीवरती आल्यात रॉस्टन डायस. ही ओळख आहे रॉस्टन डायस यांची. बॅटला थोडंसं कडेला लागला. ड्राईव्ह करायचं होतं पण जागेवरती पायांची हालचाल नव्हती तितके पाय हल्लेच नाहीत. नाही फ्रंट फूटवरती आली. ड्राईव्ह करायचं तर पुढच्या पाय थोडासा हलणं गरजेचं आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या त्या कडेला लागला. शॉट फायनल गेला. फील्ड केलं गेलं. एकदा वे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय 8.4 षटकांचा खेळ. 1-2 लॉस ऑफ 3. 122 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो आणि खडे खेळण्याचा प्रयत्न आपण खऱ्या अर्थानं पाहिला. लेदर क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जातं आहे. ह्यावेळेला तो फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. बॅटची कडा सिंगल धाव धापकामध्ये. रवंडी विकेटचा मारा यावेळेला येतो आगळ्या वेगळ्या स्टाईलनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. डायस और मयूर मांगेला के बीच में मुकाबला तर आहे कारण दोन्ही तालुका आयकॉन आहेत. रॉस्टन डायसचा चेंडू बघा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर. त्यानंतर हा रॅम स्ट्रोक केलाय. स्कूप केलं चेंडूला पाठवला मागे. लॉंग स्टॉप रिझनमध्ये चौकार. 37 वरती बॅटिंग करतात मयूर मांगेला. स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्याने म्हटलं होतं हा मोठा मंच आहे. दॅट्स अ बिग प्लॅटफॉर्म. जो अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याला ग्रॅप्स करायचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये मयूर देखील आहेत. या षटकातील शेवटचा बॉल शेवटचा चेंडू. धावा धापलकावरती 1-2-6 126 धावा धापलकावरती आहेत. या 126 ला 146 करायचे आहेत या टीमला. लास्ट बॉल. थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले. वेग थोडासा कमी केला होता. बदलला होता. फिंगर थोडीशी रोल केली. वेग थोडासा कमी केला. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी हाताळली गेली होती. या षटकामध्ये 2 चौकार आले. 9 धावा आल्या. 9 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती पाहिलं तर 1-2-7 137 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतरचा होणारा मॅच दोन्ही टीमनं देखील तयारायचं आहे. सायना स्पोर्ट्स क्लब आणि विकास 0700 त्यांना रेडी राहायचं आहे. 1-2-7 झाल्यात. शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक. वन टू 7 127 धावा धापकावर येत असताना येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू किती धावा धापकावर बनवल्या जातील. मयूर मांगेला वैयक्तिक 37 धावेंची ती अफलातून खेळी आहे. परंतु यावेळेला उमेश गुज्जर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा त्यानं धापकावर दिल्यात. परंतु येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा धापकावर दिल्या जातील. मयूर मांगेला अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तुफान खेळ तो त्याचा आपण पाहिलाय. तालुका आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आणि तो क्षमतावान खेळाडूच्या विपक्षामध्ये लोअर फुलटचचा चेंडू. बॅटची कडा ऑनसाईडच्या दिशेनं. सिंगल धाव. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. परंतु तुर्ताच सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर 128. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये किती बनतील. 10 बनतील. 12 बनतील. 15 बनतील की उमेश गुर्जर आपला अनुभव तो देखील दाखवतील. या मैदानावरती त्यानं देखील भरपूर क्रिकेट खेळलंय. शेवटचे 5 बॉल. पायावरचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक 2 पाठला करतात. जोपर्यंत चेंडू पोहोचेल. 1 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या. थ्रो आलाय नॉन सेकंडला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. 130 130 धावा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आता दिसतोय 140. त्याच्या जवळ जाईल. त्याच्या पार जाईल. 4 बॉलमध्ये किती रन येतील. 38 वरती बॅटिंग करतात मयूर मांगेला. प्रिन्स परेरा 7 वरती बॅटिंग करतोय. बघा प्रिन्सची सुरुवात पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात आणि त्यानंतर चांगला खेळ आतापर्यंत प्रिन्सचा देखील आपण पाहिला. या अगोदरच्या चेंडूवर 2 आलेल्या धावा. पहिल्या 2 मधून 3 धावा धापकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा तो खेळ बाकी. 130 धावा धापकावर यावेळेला टिचून मार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र ह्या चेंडूला ओळखलं जातं आणि त्या प्रकारचा तो अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे.
आणि त्या रणनीतीला आता खेळ करत असताना 131 131 धावा धापकावर. मागच्या 3 चेंडूवरती 1-2-1 आलंय. हा मॅच पण तसा 1-2-1 आहे आणि स्कोरबोर्ड वरती 1-3-1 131 धावा धापलकरवरती. ती 3 चेंडू आहेत. 38 वरती मयूर मांगेला खेळतोय. बघूया 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक पूर्ण करेल का? या धापलकाला 140च्या पार नेईल की उमेश गुर्जर? या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू खाली राहिला, थोडंसं खाली राहिला, लो राहिला आहे, खाली राहिला. या 4 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक उमेश गुर्जर याने देखील चांगला हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचं षटक हाताळण्याची संधी त्यांना मिळाली. हा बघा चेंडू थोडा खाली राहिलाय, लो राहिलाय, डॉट बॉल. बघा शेवट आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये गोड केले. खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर फुलपाडा वॉरियर्स ह्या संघाच्या बाजूने आतापर्यंत ती 4 चेंडू राहिल्यात. सिंगल धाव्यावर समाधान मानावं लागते. यष्टीरक्षक अगदी वेगानं सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 132 132 धावा आतापर्यंत धापकावर आहेत. बघा तिथे राहुल आठवडे आणि बाकी मध्ये काहीशी हसी मजाक देखील चालली होती. बाबा क्रिकेटचा खेळ आहे पण कबड्डीप्रमाणे जसा रेड करतात ना तसं पुढे मागे होत होतं. हे सगळे आहेत कारण एकमेकांचे मित्र आहेत. वसई तालुक्यातील खेळाडू आहेत. त्याकरता एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या संगतीनं कधी कधी एकमेकांच्या विपक्षामध्ये देखील क्रिकेट खेळल्यात. पण जे नातं आहे, जे मैत्रीचं नातं, फ्रेंडशिपचं नातं, ते देखील जपलं जात आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहेत. स्ट्रायकर एंडला प्रिन्स पेरेरा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी उमेश गुर्जर. शेवटचा बॉल गोलंदाजच्या बाजूने चेंडू गेला लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण ऑकवर्ड बाउन्स. थोडासा ऑकवर्ड बाउन्स पहिला सुमित होते तिथे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्यात. 10 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 षटकांचा खेळ संपताना 134 झाल्या ना. 134 10 षटकांचा खेळ संपलाय. मयूर मांगेला 39 वरती नाबाद राहिले. प्रिन्स पेरेरा 10 वरती नाबाद राहिले. 10 षटकांचा खेळ संपलाय. 134. पण जर बॅटिंग करायची ना 135 तर बाई 1-2 का 4 करायचं आहे. 4-4 मारायचे आहेत. 135 धावेंचा पाठलाग आता समोरच्या संघासमोर करायचा आहे. परंतु चांगला खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या 60 चेंडूंचा खेळ 135 धावा धापकावर बनवायचे चालू असणारा सामना. एकीकडे नारंगी फॅल्कॉन्स 888 आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहायला गेलं तर फुलपाडा वॉरियर्स. दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बर संघ आणि त्या मातब्बर संघातील ही लढत आपण टॉस की बॉसच्या दिशेने जाणार आहोत, जिथे तुकाराम मांगेला सर हे जॉईंट असणार आहेत. बघा मॅच समरी. पार्थ नाईकचा खेळ आपण पाहिला. 15 चेंडू वैयक्तिक 48 धावींची खेळी. दुसरीकडून ऑल इंडिया आयकॉन जय बिस्ता 7 चेंडू 14 धावींची खेळी. त्यानंतर हितेश म्हात्रे 17 चेंडू 20 धावींची खेळी. मयूर मांगेला तालिका आयकॉन 15 चेंडू 39 धावींची खेळी. आणि त्यानंतर प्रिन्स परेरा 6 चेंडू 10 धावा धापकावर येत असताना तब्बल सांघिक धावक 134 धावा 135चा पाठलाग आता तो धावकावर करायचा आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हा देखील अशक्य नसतो. क्रिकेटचा खेळ आहे. नाण्याची आतापर्यंत आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहणार आहोत. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं ज्या ठिकाणी तुकाराम मांगेला सर हे जॉईंट असणार आहेत.